पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्तीकर वस्ती आला प्रातकाळी उठोनी गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. एका जनार्दनी शरण ऐसे असता भयकवण, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. विठ्ठल विठ्ठल युवांत प्रविशम ममवाच मां प्रसुप्तां संजीव्यत अखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यास्तचरण श्वणत्व गादीन प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यं. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्मृति प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्तु मूर्तिं भजे ज्ञानदेवं. समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगन्निहितं पाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहास्यं विठ्ठलं चिन्तया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हरि पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पाय मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या,
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहते, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपणा सर्व संत सज्जन मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला गोड असा अभंग शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज, पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अतिशय गोड असा अभंग आज सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज या अभंगाच्या द्वारे असं प्रतिपादित करतात, आपल्याला निर्देशन करतात की तुम्ही त्या पक्ष्यांसारखं जगायला शिका. कसं काय होणार बाबा, आमचं जीवन इतकं कनिष्ठ आहे का आम्हाला अगदी पक्ष्यांचं उदाहरण तुम्ही देताय. हो, मानवी जीवनामध्ये काहीतरी त्यांना संतांना दिसलं, त्या उणीवा दिसल्या आणि संतांनी बरोबर ती उणीव शोधून त्याच्यावर औषध दिलं. महाराज उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. नवे नवे बघा 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 त्यांच्याकडे बघा. काय बघा, पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणामध्ये उतरतात. आपण दाणे टाकतो, दाणे टाकल्यानंतर पाहिजे तेवढे दाणे ते टिपतात आणि बाकीच्या दाण्यांचा विचार न करता पक्षी उडून जातात. ज्या पद्धतीने पक्षी जीवन जगतात, कसं जीवन जगतात महाराज, अनासक्त वृत्तीने पक्षी जीवन जगतात, तसं तुम्ही जीवन जगा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती. ते असं विचार करतात का राहिलेल्या दाण्याचं काय करायचं, कोणत्या मोंढ्यावर न्यायचे, कोणत्या वेअर हाऊसमध्ये ठेवायचे. आहा, जेवढं पोटाला पाहिजे तेवढे दाणे पक्षी टिपतात आणि मग पुन्हा आपल्या घरी निघून जातात. शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात का तुम्ही सुद्धा त्या पक्ष्यांसारखं अनासक्त वृत्तीने जीवन जगायचं शिका. तैसे असावे संसारी, या मृत्यू लोकामध्ये या संसारामध्ये तुम्ही तसं राहा. कुणासारखं राहा, पक्ष्यांसारखं राहा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती. महाराज अजून एक दृष्टांत या अभंगामध्ये देतात. काय, एखादा वाटसरू असतो, तो रस्त्याने चालता चालता संध्याकाळ होते, श्रम परिहार करावा म्हणून तो मुक्कामाला थांबतो. एखादा आश्रमात तो मुक्कामाला थांबतो. आश्रमाची व्यवस्था पाहून त्याच्या मनात काही येत आहे का नाही, हा आश्रम आपल्याच नावे झाला तर बरं होईल. नाही, तिथल्या सोयी सुविधांकडे तो न पाहता तिथली सोय सुविधा सगळी काय असेल ती घेतो. रात्रभर श्रम परिहार करतो, मुक्काम करतो. सकाळी दिवस उगवला की तो त्याच्या प्रवासाला तो निघून जातो. ज्या पद्धतीने तो वाटसरू जसा प्रवासामध्ये निघून जातो ना, महाराज सांगतात त्याच पद्धतीने आपण सुद्धा या मृत्यू लोकामध्ये आपण आलो. आपण सुद्धा कोण आहोत, प्रवासी आहोत. आपण कोण आहोत, जिंदगी एक सफर हे सुहाना. जीवन हे सफर आहे का नाही. आणि या सफरामध्ये, जीवनाच्या प्रवासामध्ये आपण प्रवासी आहोत, वाटसरू आहोत. नाथ बाबा सांगतात त्या वाटसरूने जसं चालत राहावं, जसा हा जीवात्मा महाराज या मृत्यू लोकामध्ये येत असतो, जात असतो. महाराज तो फक्त शरीराने येतो, शरीराने जातो एवढंच दिसतं. पण गीता सांगते न जायते म्रियते वा कदाची नायम भूत्वा भविता वा न भूया अजोह नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अरे तो आत्मा कुठं जातही नाही, कुठं येतही नाही. अरे तो जन्मतही नाही, तो मरत नाही. मुळात तो मरका नाहीच आहे. आपला आत्मा कसा आहे, आपला आत्मा मरका नाहीये. त्याचं कारण असं आहे की तो आत्मा कोण आहे, साक्षात भगवान परमात्म्याचा अंश आहे. ममय अंशो जीवलोके जीवभूता सनातना मनःष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. अरे बाबा अर्जुना, तो आत्मा कधी मरत नाही बाबा, तो मरका नाहीये, कारण तो माझा अंश आहे. नाथ बाबा सांगतात तो वाटसरू, तो प्रवासी रस्त्याने जाता जाता मुक्काम कितीतरी येतात, त्या मुक्कामाचा विचार न करता तो चालत राहतो महाराज. आहे की नाही. माणसाने चालत राहावं पुढे पुढे, आहे की नाही. झाले गेले विसरून जावे, बोला ना, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे, हो, जीवनाचं गीत आहे महाराज. ज्या पद्धतीने जीवात्मा चालत राहतो महाराज सारखा, बरोबर आहे की नाही. जीवात्मा हा चालत राहतो. कसा चालत राहतो, आद्य गुरु शंकराचार्य वर्णन करतात, एका मिनिटात सांगतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरपि मरणम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाये मुरारे. भज गोविंद
भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं यः संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते हे मूढमती जीवा तू भज भज म्हणजे भक्ती कर कुणाची त्या गोविंदाची त्या परमात्म्याची तू काय कर बोला ना राव थोडं थोडं तू काय कर भक्ती कर कारण आपला जन्मच मुळात भक्ती करण्यासाठी झालाय बोलू पुढे अभंगावर थोडासा परिहार द्यायचा म्हणून अभंगावर थोडं बोलायचं म्हणून बोललो नाथ बाबा सांगतात वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी महाराज म्हणतात की हे जीवन कसंही जरी असलं कितीही दुःखमय असलं कितीही संकटाने भरलेलं असलं तरी सुद्धा जो जीवात्मा शरणांगत भावाने म्हणजे भगवान परमात्म्याला शरण जातो मला असं वाटतं या भवसागरातून तो लीलया तरुण जातो एका जनार्दनी शरण आईसे असता भयकवन अशा त्या मृत्यूचं भय बाळगण्याचं काही कारण नाही त्या मृत्यूच्या भीतीने या मृत्यू लोकामध्ये त्याची भीती बाळगण्याचं कारण नाही कारण जर भगवान परमात्म्याला आपण जर शरण जर गेलो तर मला असं वाटतं मृत्यूचं सुद्धा भय राहत नाही असा एकंदरीत प्रतिपादित अभंगाचा विषय थोडक्यात मी तुमच्या पुढे मांडला काय कारणास्तव आपण या तुपे वस्ती गोंधवणी श्रीरामपूर या ठिकाणी आपण काय कारणास्तव आलेलो आहोत खरं तर तुपे परिवाराचा आज हा खऱ्या अर्थाने कृतज्ञता सोहळा जरी म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही विठ्ठल विठ्ठल वर्ष श्राद्धाचा विधी म्हणजे कृतज्ञता सोहळाच आहे बरोबर आहे का नाही वैकुंठवासी कैलासवासी दिलीप भाऊ गेले त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं वैकुंठवासी कैलासवासी दिलीप परशुराम तुपे यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं त्यांच्या पश्चात मला लिहून दिलं असतं बरं झालं असतं त्यांच्या पश्चात किती मुलं आहेत त्यांच्या पश्चात जो काही परिवार आहे महाराज मुलगा असेल मुलगी असेल हा संपूर्ण परिवार खऱ्या अर्थाने आज हा विधी संपन्न करीत आहेत हा विधी म्हणजे पुण्यस्मरणाचा विधी आहे आजचा विधी कोणता आहे पुण्यस्मरणाचा नुसतं स्मरण नाही आहे आजचं याला पुण्य शब्द जोडलाय आणि या खरं तर इतकं भव्य आणि दिव्य असं नियोजन केलंय महाराज छान नियोजन केलंय या नियोजनासाठी एकदा जोरात टाळी वाजवा महाराज विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी दिलीप भाऊ यांच्या पाठीमागे जो काही परिवार आहे गंगा भागीरथी अनुसयाबाई परशुराम तुपे त्याचप्रमाणे त्यांचे बंधू आहेत राजेंद्र परशुराम तुपे त्याचप्रमाणे गंगा भागीरथी चंद्रभागा मच्छिंद्र चौहान चक्रनारायण बहीण सौभाग्यवती झुंबरताई रामदास उदमल्ले बहीण संदीप दिलीप तुपे मुलगा प्रदीप विजय तुपे पुतण्या किरण राजेंद्र तुपे पुतण्या रुद्र संदीप तुपे त्याचप्रमाणे आरवी सतीश तुपे नात आहे गंगा भागीरथी अलकाताई दिलीप तुपे त्याचप्रमाणे गंगा भागीरथी राधाबाई परशुराम जाधव बहीण सौ नर्मदा गंगाधर सातपुते बहीण सौभाग्यवती लताताई नंदू भगत बहीण त्याचप्रमाणे सतीश दिलीप तुपे निलेश विजय तुपे अंशुमन दिलीप संदीप तुपे आरुष सतीश तुपे हा नातू असा पाठीमागे असणारा मोठा परिवार आहे वैकुंठवासी कैलासवासी दिलीप भाऊ
हे गेले, त्यांच्या पाठीमागे अलकाताईंवर खऱ्या अर्थाने विशेष जबाबदारी आता येऊन पडलेली आहे का नाही? अलकाताईच ना, बरोबर. खरं तर अलकाताईंचं जे दुःख आहे महाराज, हे दुःख हे फक्त त्यांना माहिती. ज्याचं जळतं त्याला कळतं. हा महाराज, बोलायला काय लागतं महाराज? आपण सहज बोलून जातो आहे का नाही? एखादा सहज बोलतो महाराज, काळजी करू नको बाबा, तुझी जरी आई गेली ना महाराज, ती म्हातारी म्हणते शेजारची आपल्याला, जरी तुझी आई गेली तरी सुद्धा मी तुझ्या कोण आहे? आई, बोला ना, मी कोण आहे? तुझ्या आई सारखी जरूर असेल, पण आई नसेल महाराज. बापासारखी भूमिका एखादा महाराज नातेवाईक बजावू शकेल, पण बापाची भूमिका नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं तर मला असं वाटतं की वानखेडे साहेब खऱ्या अर्थाने या आजचा जो सोहळा आहे ना महाराज, तर आजचा जो काही सोहळा आहे, हा सोहळा म्हणजे याला सोहळा शब्द का वापरला महाराज मी? त्याचं कारण आहे, बसा खाली. आजचा सोहळा मी सोहळा शब्द या करता वापरला की खऱ्या अर्थाने माणसाचा शेवट जो आहे ना, तो खरा शेवट आहे का नाही? माणसाच्या जीवनाचा उत्तरार्ध हा गोड व्हावा. परंतु महाराज, आपली जे काही क्रियाकर्म, या क्रियाकर्मामध्ये सगळ्यात शेवटचा संस्कार जर असेल, शेवटचा विधी जर असेल, तर तो वर्षश्राद्धाचा विधी आहे. आणि मला असं वाटतं हा शेवट जसा गोड झाला दिलीप भाऊंचा, आहे का नाही? शेवट तो माझा भला बहु गोड झाला. महाराज, आपला शेवट गोड व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. नवे नवे संतांनी अट्टहास केला, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. संतांनी अट्टहास केला, शेवट गोड व्हावा. पितामह भीष्माचार्यांनी सुद्धा अट्टहास केला ना, महाभारतात गोड वर्णन आलं. तत्पूर्वी खरं तर आजचा हा इतका सुंदर सोहळा केला या तुपे परिवाराने. सर्वांना विनंती, एकदा जरा तुपे परिवाराकरता एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. सुंदर नियोजन केलंय. आमचे मित्र पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांच्या खऱ्या अर्थाने परिचयाने आजचा हा कार्यक्रमाला या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली महाराज. आजचा हा कार्यक्रम हा त्यांच्यामुळे मला या तुपे परिवाराचा परिचय आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही सेवा या ठिकाणी प्राप्त झाली. या सेवेला खरं तर मला असं नवल वाटतं. तुपे परिवाराने सांगितलं की महाराज, आम्हाला याचं काही नियोजनाचं काही माहिती नाही, तुम्हीच सगळं करा, तुम्हीच करा. काही लोक आम्हाला म्हणतात महाराज, बुक्का सुद्धा तुम्हीच घेऊन या. मी म्हणत असतो काहीच काळजी करू नका, बुक्का अगदी चोपदारासहित, चोपदार नुसता चोपदार नाही, गोंड्याची टोपी सुद्धा आणि तुरे सुद्धा लावलीत. विठ्ठल विठ्ठल. बहिरची नायकांचं शिंगव आणि त्या शिंगव्याचे आमचे चोपदार, त्यांचं नाव सुद्धा तुपेच आहे महाराज. आमचे तुपे महाराज तेही या ठिकाणी उपस्थित झाले. या कार्यक्रमासाठी विशेष करून माझ्या आग्रहाखातर आलेले आमचे महेश महाराज जंजाळ, ज्यांचा मृदंग आपण आता ऐकला असेल, जरा जोरात टाळी वाजवा त्यांच्याकडे. नावही जंजाळ आहे, वाजवणं सुद्धा ऐकली ताई असल्या जंजाळाचे. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी साथ या ठिकाणी देण्यासाठी, हार्मोनियमची साथ देण्यासाठी, सिंथेसायझरची साथ देण्यासाठी आमचे आरणे महाराज तेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना धन्यवाद देतो. आमचे विणेकरी बाबा, त्याचप्रमाणे सुंदर अशी चाल ज्यांनी गाऊन दाखवली महाराज, ते आमचे वानखेडे महाराज आणि त्यांना साथ देण्यासाठी वाडे महाराज. खरं तर हे दोन्ही महाराज म्हणजे आपल्या श्रीरामपूर तालुक्याचंच नव्हे, आपल्या अहिल्यानगर तालुक्याचंच नव्हे, आपल्या जिल्ह्याचं नव्हे, तर हे नाशिक जिल्हा असेल, आपलं संभाजीनगर जिल्हा असेल आणि अहिल्यानगर जिल्हा असेल, तीनही जिल्ह्यामध्ये ही जोडी प्रसिद्ध आहे महाराज. या जोडीसाठी एकदा जोरात टाळी वाजवा.
तसं ते आपल्याला टाळी जसा कावळा सापडावा तसे सापडले अचानक, आहे का नाही? असे वाडे महाराज, त्याचप्रमाणे वानखेडे महाराज, त्याचप्रमाणे आमचे जुना परिचय असलेले आमचे सोडके महाराज, त्याचप्रमाणे माझ्यासोबत ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली असे आमचे शिंदे माऊली, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. आमचे शिंदे माऊली श्रीरामपूरचे, आमच्या श्रीरामपूरला जवळजवळ 12 वर्ष जवळजवळ माझी सेवा झाली, आहे का नाही? एक तप माझं झालं श्रीरामपूरमध्ये, राम मंदिराचं जे पारायण आहे पंढरपूरला, त्या पारायणासाठी महाराज मला जोडी असायची. शिंदे माऊली, त्याचप्रमाणे आमच्या वारी गावचं भूषण, आणि आता सध्या विद्यार्थी दशेमध्ये आहेत, पण तरीसुद्धा कीर्तन प्रवचन वाजवणं गायन वगैरे सगळं व्यवस्थित तयारी ज्यांची चालली आहे असे आमचे हर्षल महाराज टेके, त्याचप्रमाणे अनंत महाराज टेके, आणि या दोघांनाही खऱ्या अर्थाने ज्यांनी हे जग दाखवलं असे आमचे माणिक महाराज टेके, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले आमचे रामजी महाराज वेताळ, त्याचप्रमाणे माझे वर्गमित्र आमचे शांताराम भाऊ, त्याचप्रमाणे अजून कोण राहिलं का तिकडं पाठीमाग कोणी ऐक पडद्याची. आणि विशेष म्हणजे ज्यांनी हा आवाज तुमच्यापर्यंत माझा ठळक पोहोचवला. तुम्हाला असं वाटत असेल महाराज काय गोड गाता, अजिबात गोड गात नाही. मुळात माझा आवाज एवढा चांगला नाही, कुशल नाही, खरंच माझा आवाज चांगला नाही, परंतु तुमच्यापर्यंत मधुर करून गोड करून जे पाठवतात ते माझे मित्र कृष्णा महाराज लकारे यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण यश महाराज लकारे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा, कारण ते 8:30लाच आलेले म्हणून जोरात वाजवा. असे यश महाराज लकारे, त्याचप्रमाणे या सुंदर अशा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहता येईल जेव्हा आठवण येईल. तुपे परिवाराच्या नातेवाईकांना जेव्हा ध्यान येईल का आपल्याला कीर्तन ऐकायचं सुराशे महाराजांचं, त्यावेळेस आमच्या सुराशे महाराज चॅनलला फक्त तुम्ही सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर गेल्यानंतर आजचं कीर्तन तुम्हाला जसंच्या तसं पाहायला मिळेल. कुणामुळे? आमचे ओम महाराज चौधरी यांच्यामुळे. जोरात त्यांच्यासाठी टाळी वाजवा. या कार्यक्रमाचं चित्रीकरण, छायाचित्रीकरण, व्हिडिओ शूटिंग जे करतायत महाराज ते आमचे ओम महाराज चौधरी यांच्या निमित्ताने आमच्या सुरासे महाराज चॅनलला तुम्हाला हे कीर्तन पाहायला मिळेल. चांगला विचार करा महाराज. तुम्ही असं म्हणाल आता विचार काय करायला लावत्या. मुळातच मी हा भंगच तो घेणार होतो. क्षणोक्षणी हाची करावा विचार. शिंदे माऊली म्हणे महाराज हे ऐकेले तुमच्या तोंडून, मग पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी. आहो महाराज, मानवी जीवनच असे महाराज. 84 लाख योनी आहे, कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहीचा. 84 लाख योनीमध्ये ताई एकमेव मानवाचा देह असा आहे की याच देहामध्ये विचार करता येतो. बरोबर आहे की नाही? याच देही घडे देवाचे भजन, 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 याच देही घडे देवाचे भजन. देवाचं भजन करता येतं महाराज. दुसऱ्या देहात दुसरी योनी जर मिळाली आपल्याला, गाढवाच्या जन्माला गेलो तर जमल का? भजन करता येईल का? लाता मारता येतील? भजन नाही करता येणार महाराज. याच देहामध्ये बडे भाग मानुष्य तन पावा, तुलसीदासजी वर्णन करतात. खूप भाग्याने आम्हाला खऱ्या अर्थाने खरं सांगू का महाराज,
नाथ बाबा जरी आपल्याला पक्षाचं उदाहरण देतात ना महाराज, त्या पक्षासारखंच आहे आपलं सुद्धा. चांगला जर विचार केला तर देहरूपी पिंजऱ्यामध्ये महाराज ते प्राणरूपी पाखरू कोंडून ठेवलंय महाराज. ते उडण्यासाठी तयार आहे की नाही? त्याला असं वाटतं. आणि मुळात आत्मा मुक्त कधी महाराज या देहातून गेला मुक्तच आहे ना, आहे की नाही? परंतु या देहात असताना सुद्धा त्याला मुक्तीची, ज्याला खऱ्या अर्थाने अनुभूती घ्यायची असेल तर ती संत साहित्याने, संतांच्या सानिध्याने घेता येते महाराज. जितेपणीच मुक्ती. आणि खऱ्या अर्थाने हा लाभ संतांच्या संगतीमध्ये होत असतो महाराज. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जितेपणीच मुक्तीचा अनुभव तुम्हाला घेता येतो महाराज. या देहरूपी पिंजऱ्यातून प्राणरूपी पाखरू उडून गेलं एकदा, आकाशात विहंगम करत. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सरिता सागर, सोडी सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा. महेश महाराज, पिंजरा काही जरी असला, सोन्याचा जरी असला तरी तो शेवटी काय आहे? अरे एखाद्याला बेडी लय मोठा पुढारी पकडला आणि त्याला बेडी सोन्याची घातली म्हणजे, अरे सोन्याची जरी घातली सुडके महाराज तरी ती बेडी आहे. पिंजरा सोन्याचा जरी असला तरी सुद्धा तो शेवटी पिंजराच आहे, लक्षात घ्या. आणि काय महाराज, या जीवाला तुम्ही किती जतन करा महाराज, किती जतन करा, ठीक आहे नाही? या जीवात्म्याची मर्यादा सांगितली महाराज वासुदेव प्रकरणामध्ये. हा जीवात्मा या देहात किती दिवस राहतो? आओ म्हणे जोपर्यंत त्याची कालगणना ठरलेली, 6वी येते 5वीच्या दिवशी आणि काय करते? टाक टाकून जाते महाराज. बघा तुम्ही आयुष्य कसं सरकत जातं बघा तुम्ही. आपल्याला कळतं का आपण कधी म्हातारे झालो? कळतं का हो? आजी तुम्हाला कळलं का आपण म्हातारे कधी झालो? नाही कळलं ना? का कळलं नाही महाराज? महाराज आयुष्य सरकत राहतं पुढं महाराज. आम्ही काकड्यात दररोज गातो महाराज, आयुष्य जात आहे पहा, जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर पहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. धनधारा
पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा. बघा लक्षात घ्या जरा. महाराज धन दारा पुत्र जन, तुम्ही म्हणशाल महाराज प्रत्येक कीर्तनकार हे सांगतो ना, आम्ही दररोज हेच ऐकतो, आम्हालाही कळतं. पण वळत बोला ना काय महाराज. महाराज आपण एवढे पक्के झालो ना, आपल्याला कशाचंच काही वाटत नाही महाराज. वाटतं काहीच नाही. रोज पेपरला बातम्या वाचतो महाराज, कितीतरी माणसं मारतात, आम्हाला काहीच वाटत नाही. आम्ही निबरघट झालो महाराज. आम्ही काय झालो? निबरघट झालो. आम्हाला कशाचंच काही वाटत नाही महाराज. एक दिवस हे जग सोडून आपल्याला जायचं, याचा क्षणभर तरी माणसाने कमीत कमी या पंडालमध्ये या मंडपमध्ये आल्यानंतर तरी विचार करावा. हा देह सोडून आपल्याला जायचंय बाबा, आहे का नाही? याला आणि हा देह तर जाणारच आहे. देह जाईल, 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 देह जाईल महाराज. हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बा वरी चर्म घातले पूर्वे कीटकाचा रव गणे अमंगळ जावा स्मरे अशी सिस्टीम लागल्यानंतर तुम्ही 5 वाजेपर्यंत महाराज उतरत नाही. आता विठाल विठाल विठ्ठल 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 शरीर आहे, या शरीराच्या मर्यादा आहेत महाराज. काय शतवर्षाची गणना महाराज, 100 वर्षापेक्षा काय माणूस जगतो का महाराज? एक दिवस माणूस मरणारच महाराज, मरणारच. ठीक आहे. या मंडपमध्ये महाराज जे जे बसले ना महाराज, जे जे मला दिसताय ना, थोडक्यात एक सांगू का, या गोंधवणीचे जेवढे जेवढे इथं आलेत ना, हे सगळेच्या सगळे मरणार महाराज, नक्की मरणार. मी काल असंच बोललो आणि एक म्हातारी पुढंच बसली होती. सगळेजण सिरियस झाले, पण म्हातारी मस्तपैकी मकडू मकडू माझ्याकडे पण हसत होती. म्हणलं आई काय झालं? सगळे सिरियस झाले, मरणाचं नाव काढलं, तुम्ही का बरं? ते म्हटली मी गोंधवणीची नाहीची. देह जाईल जाईल यासी. अहो महाराज तुम्ही कोणत्याही गावचे असा महाराज, ऐका नाही. मुळात एक सांगू का, तुमचा माझा सगळ्यांचा गाव एकच आहे. कोणता गाव आहे? ज्ञानोबरायांना विचारा, कोणत्या गावाला आलो आम्ही? देहाची गावा आलिया, जन्म मरण सोहळिया, ना म्हणून ये धनंजया जिया परी. तुमचा माझा गाव एकच आहे. कोणता गाव? देहाचा गाव. देहाच्या गावाला जो आला त्याला जन्म आणि मरणाचा सोहळा चुकवता येत नाही महाराज, नाही. आणि हा देह त्याला टाकावाच लागतो. याचं तुम्ही कितीही जतन करा महाराज. एक कव्वलीवाला गोड उदाहरण सांगतो महाराज, फार फार गोड सांगतो महाराज. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली,
उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाख हिफाजत करले, किती सांभाळून ठेव महाराज, एसी मध्ये झोपतो, सांभाळून ठेव, किती सांभाळून ठेव, अजिबात सुरकुती पडू देणार नाही चेहऱ्यावर. चांगल्या चांगल्या पार्लरवाल्या थप्पीला लागल्या भाऊ, पण सुरकुत्या पडल्याशिवाय राहिल्या ऐक नाही, सुरकुती पडणार महाराज. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुम्ही किती जतन करा महाराज, एक दिवस मरण ही येणारच महाराज, मरण हे अटळ आहे. या मृत्यूलोकातला एक अहो, या लोकाचं नावच मृत्यूलोक आहे. खरं सांगू तुम्हाला, मुळात या मृत्यू लोकामध्ये आया हे सो जाएगा राजा रंक फकीर, येत नाही उरवाले अवतार, येरते पामर जीव किती. पण तरी सुद्धा महाराज या मृत्यू लोकाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, वैशिष्ट्य. तरी सुद्धा हा मृत्यूलोक हवा हवासा वाटतो. त्याचं कारण काय महाराज, कोणाला हवा हवासा वाटतो महाराज? स्वर्गामध्ये जे देव आहेत महाराज, त्या टाळी वाजवा महाराजांसाठी. महाराज गोड प्रमाण दिलं. स्वर्गीची अमर जे अमरत्वाला पोचलेले आहेत महाराज, देवादिकांना सुद्धा या मानवी देहाचा हेवा वाटावा. त्याला कारण काय महाराज? याच देहामध्ये भजन घडतं, याच देहामध्ये भक्ती घडते. नवे नवे हा जो मृत्यूलोक आहे, या मृत्यूलोकामध्ये संतांच्या संगतीत जर आपण राहिलो तर सुख आणि दुःख सारखंच वाटतं महाराज, नाही का नाही? प्रत्येकाच्या वाट्याला सुख आणि दुःख सारखंच आलेलं आहे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. पण धन्यता कुणाला आहे? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हरिरंगामध्ये त्याच वेळेस नाचता येतं महाराज, संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर. एक लक्षात घ्या, संतांच्या सानिध्यात ज्यावेळेस आपण जातो ना, त्यावेळेस महाराज आपण बरोबर अनासक्त व्हायला लागतो, बरोबर वैराग्य यायला लागतं. का? त्याचं कारण आहे महाराज, संतांच्या संगतीत ज्यावेळेस आपण राहतो ना, त्यावेळेस संत आपल्याला सावधान करतात महाराज. संतन के संग लाग रे, ओ तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, ओ तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. क्या बात है. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. खुल जाएंगे तेरे भाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत गेल्यानंतर मनुष्य बरोबर थोडा थोडा वैरागी होतो महाराज, आहे की नाही? थोडा थोडा वैराग्य त्याला येतं. पाहतो तो महाराज, संत मार्गदर्शन करतात, संत सावध करतात. आता जागा रे भाई लो जागा. संत जागवतात, संत सावधान करतात. किंवा उठा जागे वारे आता,
महाराज, ज्या पद्धतीने संत आपल्याला सावधान करतात महाराज, तसं आजच्या अभंगामध्ये सुद्धा नाथ बाबा आपल्याला सावध करतात. अभंगाचं प्रथम चरण. पक्षी अंगणी उताराती 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 पक्षी अंगणी नाथ बाबा या अभंगाच्या द्वारे सांगतात, पक्षी अंगणी उतरते तिका गुंतोनिया राहते, तैसे असावे संसारी. महाराज सांगतात की ज्या पद्धतीने पक्षी आपल्या अंगणामध्ये येतात, आपण दाणे टाकतो, दाणे टाकल्यानंतर पाहिजे तेवढे ते दाणे टिपतात, बाकीच्या दाण्यांच्या मध्ये मन न गुंतवता, है का नाही, मन कुठं गुंतल सांगता येत. अरे काय महाराज, हा आवाज आलेली पंढरपूर आणि वेशीपासून आली, खरंय का नाही. आहो महाराज, कधीच्या नवद बायांच्या नादी लागून मनात आलं तिच्या पंढरीला जायचं, निघाली पंढरीच्या वाटेला, पण येशीपर्यंत गेली आणि येशीपासून पुन्हा घरी आली. सुनबाईला सांगायला, सुनबाई, सुनबाई बाहेर आले, म्हणले आत्या काय, आता काय राहिलं, आधीच 2-4 चक्कर झाले होते, प्रकरण पाहून घ्या तुम्ही. सुनबाई बाहेर आली, सुनबाई, आता बाई काय, आता काही नाही, मी जो काही करवड रचून ठेवला, कलवड, कोणता, गौऱ्याचा, त्या गौऱ्याच्या कलवडाला मी पंढरपूरहून घरी येईपर्यंत हात लावायचा. सुनबाई म्हटली, आता बाई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही जा पंढरपूरला, याच्यातली एकही गौरी मी अजिबात चुलीला वापरणार नाही, सगळ्या गौऱ्या तुमच्यासाठी काम येतील नंतर तुम्ही आल्यावर, पण तुम्ही एकदाच्या पंढरपूरला, पण पुन्हा येशीपासून, प्रकरण लय मोठे वेळ नाही आपल्याकडं. पण महाराज, माणसाचं मन कसं महाराज बघा तुम्ही, मन मोठं विचित्र आहे. अर्जुन सुद्धा तक्रार करतो भगवान कृष्ण परमात्म्याकडे, चंचल ही म्हण कृष्णा प्रमाथी बलवत्रडम. हे कृष्णा, हे देवा, खरं सांगू का, तू सांगतो महाराज की काहीच देऊ नको मला, काहीच देऊ नको, फक्त तुझं मन मला दे. परंतु माझं मन, अरे मन एवढं सोपं आहे का, हे मन तुला द्यायचं म्हणजे सोपं आहे का. तू सांगतो ते बरोबर आहे, तू म्हणे हे मी चिकरी माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. देवा तू सांगतो ते बरोबर आहे, अरे बाबा तुला मन द्यायचं पण हे मोठं अवघड आहे, कारण अतिशय चंचल. अरे मन चंचल किती चंचल महाराजांनी गोड प्रमाण दिलं. जाता येता न लागे वेळ, त्याला वेळच लागत नाही. कसं काय हो, आता मला खरंच सांगा, तुम्ही कीर्तनात बसलात, या तुम्ही कीर्तनात जरी बसला, तुम्हाला जर आता मी सांगितलं की आत्ताच्या आत्ता जा तुम्ही श्रीरामपूरच्या बाजारपेठेमध्ये चक्कर मारा, किती वेळ लागेल तुम्हाला. अहो महाराज, माझं वाक्य पुरं व्हायच्या आत तुम्ही जाऊन सुद्धा आला ना जाऊन, विठ्ठल 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 विठ्ठल
मन मोठं विचित्र आहे महाराज. मनाला देवाकडे परमार्थाकडे लावणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. ते फक्त संताच्या संगतीतच होऊ शकते. म्हणून संतन के संग लागरे तेरी आच्छी बनेगी. महाराज एका भावगीतामध्ये गोड भाव प्रदर्शित केलाय महाराज. गोड भाव मी गात असतो कधी कधी, मला आवडतं. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो, मन लागो रे. मन लागो रे लागो रे माझे हरी बोल, लागो रे माझे गुरु भजन. मन लागो रे माझे गुरु भजन, मन लागो रे माझे गुरु भजन. दत्तात्रय भगवान भूत चिंतन श्री गुरुदेव. मन लागलं पाहिजे महाराज. ते मन लागणं इतकी सोपी गोष्ट नाही महाराज. तसं कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील, पण वेळेअभावी आपल्याला पुढे जायचंय. खरं सांगू तुम्हाला, नाथबाबांनी ज्या अर्थी पक्षाचं आपल्याला निर्देशन करून सांगितलं की तुम्ही त्या पक्षांसारखं जगा, पक्षामधला जो अनासक्त वृत्तीचा जो सद्गुण आहे तो नाथबाबांना भावला आहे का नाही. आणि हा अनासक्त वृत्तीचा गुणाने तुम्ही मानवाने सुद्धा जर जगलात, तैसे असावे संसारी. ज्या पद्धतीने अनासक्त वृत्तीने पक्षी राहतात ना, त्याच वृत्तीने तुम्ही या मानवी जीवनात राहा, असा आग्रह द्वितीय चरणात महाराज. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत प्राचीन म्हणजे प्रारब्ध, आपलं आयुष्य जेवढं आहे ना महाराज, तेवढं आपण जगावं. पण कसं जगावं? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत प्राचीन आहे, प्रारब्ध आहे, तोपर्यंत जगावं. खरं सांगू, या पक्ष्यांमध्ये सुद्धा काही साधारण शक्ती असं नाही ना महाराज. मला सांगा ना, पक्ष्यांचं जीवनाकडे बारकाईने निरीक्षण करा तुम्ही महाराज. हे पक्षी असे आहेत महाराज, तुम्ही जर तो सुगरणीचा खोपा जर बघितला ना, तर काय पक्षीतज्ञ होऊन पक्षीतज्ञ आहेत महाराज. एक डॉक्टर सलीम म्हणून,
डॉक्टर सलीम म्हणून पक्षीतज्ञ आहेत. त्यांनी त्यांच्या त्या संशोधनामध्ये लिहिलं की हा सुगरणीचा जो खोपा आहे ना, तर या सुगरणीने कोणती काडी पहिल्यांदा वापरली अगोदर सुरू करताना, खोपा सुरू करताना ती काडीचं संशोधन करण्याचा प्रयत्न केला. बरीच वर्ष त्यांनी प्रयत्न केले पण ते यशस्वी झाली नाही. महाराज काय त्या सुगरणीचं डोकं असेल महाराज. मला असं वाटतं खानदेशच्या कवयित्री त्यांनी बहिणाबहिणी गायले महाराज. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिच्या पिलासाठी तिने झोका झाडाले टांग. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिच्या पिलासाठी तिने झोका अशा झाडाला टांगला वानखेडे महाराज. विहिरीमध्ये ती फांटी असते बोराटीची, झाड असतं बोराटीचं, आहे का नाही. बोराटीचा काटा कसा आहे माहिती ना तुला? माहिती कसा आहे तुम्हाला? हा, एक धरितो एक सोडितो, एक धरितो. हा, असा राहतो महाराज काटा, बोराटीचा काटा लय बेकार. आणि त्या काठीला अशी बारीक फांदीला महाराज ती सुगरण खोपा बांधते. काय तिचं डोकं असेल महाराज बघा. आणि टेक्निक पहा, घराचा दरवाजा, मुख्य दरवाजा कुठून आहे? खालून 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 शिरायचं महाराज घरामध्ये. किती काय डोकं वापरलं महाराज. ती सुगरण खोपा बांधते महाराज. मला सांगायचं काय, पक्षी आपल्यापेक्षा सुद्धा काही बाबतीमध्ये पक्षी सुद्धा श्रेष्ठच आहेत ना महाराज. आम्ही लता दिदींना गाण कोकिळा म्हणतो महाराज, खरं आहे का नाही? स्वर्गीय लता दिदी, त्यांचा आवाज कंठ कुणासारखा? कोकिळेसारखा. म्हणजे कोकिळा किती श्रेष्ठ बघा ना, आहे का नाही. कावळ्यासारखी नजर, आजही महाराज आपण म्हणतो त्याची नजर न कावळ्यासारखी आहे. म्हणजे आपल्यापेक्षा नजरेच्या बाबतीत कावळा. अरे बाबा, गिधाड आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहे ना पक्षी असून सुद्धा. त्या गिधाडाला असं दिसत होतं की तो या कडाला, रामेश्वराच्या या डोंगरावर इथं बसलेला, पण त्याला कुठलं दिसत होतं? लंकेमधलं. त्याचं नाव आहे सांपाती. तो सांपती ज्या वेळेस महाराज ही सगळी वानरसेना तिथं गेली, समुद्र पाहिला, सगळे थांबून घेतलं. तिथं त्या सांपतीने पाहिलं आपलं भक्ष्य आलं म्हणून सांपतीने आक्रमण केलं. पण त्यांना नंतर सांपतीला कळालं की हे सगळे रामभक्त आहेत आणि रामप्रभू सीतेच्या शोधाकरता हनुमंतराय सगळ्या वानरसेनेला घेऊन चाललेले आहेत. आणि त्यावेळेस सांपतीने ओळख दिली का, मला ओळखलं का, मी जटायूचा भाऊ, काळजी करू नका, मला इथून दिसतंय लंकेमध्ये सीता अशोक वाटिकेच्या त्या अशोक मणाखाली, झाडाखाली सीता मैया बसलेली आहे. कुठून दिसलो संपत्तीला? समुद्राच्या याकडेला बसलं. काय नजर असेल महाराज. गिधाड आपल्यापेक्षा सुद्धा, आहे का नाही महाराज. अरे आपल्यापेक्षा भरारी मारायला गरुड, अरे आपण किती मोठी भरारी मारू द्या, पण गरुडाची आपण उपमा देतो. काय कारण आहे महाराज? पक्षी सुद्धा आपल्यापेक्षा काही बाबतीमध्ये, काही गुणांनी काय आहेत? श्रेष्ठ आहेत. विठ्ठल विठ्ठल. असं काही समजू नका. पुराणामधले मी जर सगळे पक्षी जर सांगायला सुरुवात केली तर 3 तास नाही 7 दिवस बोलत राहीन महाराज. रोज एक एक पक्षी जरी घेतला तरी. खरं आहे का नाही? पुराणांमध्ये काही काही पक्षी आले महाराज, काय सांगायला पाहिजे महाराज. पक्षाच्या रूपातच आले होते ना महाराज त्या याचं मांस घ्यायला. कुणाचं? शिबीराजाचं पक्षाच्या रूपातच आले होते ना देव. पारड्यामध्ये बसले महाराज तिकडून, त्याच्या वजना इतकं मांस दे. अहो काय त्याच्या वजना इतकं महाराज, सगळं आखं शरीर ठेवलं तरी सुद्धा पक्षी म्हणजे तुम्ही काय साधारण समजले का महाराज? नाही. अरे बाबा, तो परमात्मा सुद्धा त्या गरुडावर बसूनच महाराज, आहे की नाही, गरुडावरी बैसोनी माझा. पक्षी आपल्यापेक्षा सुद्धा काही बाबतीमध्ये श्रेष्ठ आहेत, काही गुणांमध्ये आपल्यापेक्षा, मानवापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. म्हणून नाथ बाबा सांगतात त्या पक्षाप्रमाणे जगा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून. ज्या पद्धतीने पक्षी गुंतत नाही तसं मानवाने सुद्धा कुठे गुंतू नये. कारण गुंतलो या संसारे कैसा झालोसे अंध. महाराज आपण डोळे असून, आपण डोळस आहोत, डोळस असून देखील आपण आंधळे आहोत. आंधळ प्रकरण वाचा तुम्ही, आहे का नाही. त्याच्यात तुम्हाला कळेल आपण कसे आंधळे आहोत. आपली वेळ संपलेली आहे. जाता जाता म्हणून मी फक्त एकच सांगतो, पक्षाने सुद्धा सीता मैयाला सुद्धा शाप दिलाय महाराज. पक्षाने, नाही का नाही. अशी कथा आलेली वाल्मिकी रामायणामध्ये का ज्यावेळेस जोडपं होतं पक्षाचं, राघू मैनेचं जोडपं होतं. ती मैना गर्भवती होती महाराज आणि ती नेमकं पिंजऱ्यामध्ये पकडून ठेवली सीता मैयाने. आणि योगायोगाने असं झालं की तो पोपटही आला, त्या पोपटालाही पकडलं, राघवाला सुद्धा पकडलं. आणि तो राघू पकडल्यानंतर
एक दिवस महाराज त्या पोपटाने आणि मैनेने विनंती केली सीतामय्याला, म्हटले बा आम्ही काय आता कुठे जाणार आहोत का तुला सोडून? अरे आम्ही काही साधारण पक्षी नाही, कारण ते साधारण पक्षी नव्हते. ते काय करत होते? सीतामाईने का पकडलं त्यांना? कारण त्यांच्या मुखातून ते रामकथा गात होते महाराज. ते रामकथा गात होते महाराज. आणि रामकथा गात असताना ते ऐकलं कोणी महाराज? सीतामय्याने. श्रीराम जय राम जय अवधापुरी के राजा राम, अवधपुरी के राजा अवधापुरी के राजा राम, अवधपुरी के श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय हम कथा सुना राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम, ये रामायण है पुण्य कथा श्री रामचंद्र भगवान की जय श्री राम. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. त्या पक्ष्यांच्या तोंडून जानकी मैयानी कथा ऐकली रामप्रभूंची. रामप्रभूंची कथाच किती गोड आहे महाराज. या भारताला आज सुद्धा रामकथेचीच गरज आहे बरं का. या भारताला आजही रामकथेची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. जानकी मैयानी ते ऐकलं आणि ते दोन्ही पक्षी धरले आणि पिंजऱ्यात ठेवले. एक दिवस महाराज राघू म्हटलं की आता आम्ही काय साधारण पक्षी आहोत का? अरे आम्ही राम नामाचं भजन करणारे पक्षी आहोत, रामकथा गाणारे पक्षी आहोत. एवढा तर विश्वास आमच्यावर पाहिजे. काय हरकत नाही म्हटले, दोघांना नाही सोडणार, एकाला सोडते. म्हणून त्या पोपटाला सोडून दिलं. परंतु संध्याकाळपर्यंत पोपट वापस येईना. मैना वाट पाहून पाहून कंटाळी महाराज. शेवटी संध्याकाळ अंधार पडायला लागला. जानकी मैयाला ती मैना म्हणाली, आता तरी मला जाऊ दे, मी आकाशात जाते, शिळ घालते आणि माझ्या शिळेने तो कुठंतरी आवाज माझा ऐकेल आणि तो लगेच एखाद्या वेळेस अंधार पडल्यामुळे घरटं पक्षाला सापडत नसतं, मग मला सोडा. जानकी मैया नाही म्हटली. शेवटी महाराज ती मैना म्हटली, जर कधी माझा पतीचा माझ्या डोळ्यात एक जर वियोग होत असेल ना, तर मला हे जीवन नको आहे. मी गर्भवती आहे जानकी, पण तरी सुद्धा माझ्या पतीच्या वियोगाने मी आता काय करते, माझा प्राण आता खऱ्या अर्थाने पंचतत्वात विलीन करते. आणि तिने जानकी मैयाच्या देखत महाराज प्राण कंठापर्यंत आला. जाणार आता काही क्षणात प्राण. तेवढ्यात तो पोपट आला. तो पोपट आला. पोपटाने पाहिलं, पण मैना मात्र शेवटची घटका मोजत होती. पोपट आला, काय झालं काय झालं? मैनेने सांगितलं, तुमच्या विरहामध्ये मला जगायचं इच्छा नाही, म्हणून मी माझा प्राण ठेवत आहे आणि आता मी जाते. आता कारण परत काही गोष्टी अशा आहेत, परत माघारी येत नाही. आता मला हा प्राण पुन्हा माघारी घेता येणार नाही. मग त्या मैनेने महाराज तो प्राण सोडलेला आहे. तडपडून तो पोपट देखील त्याने सुद्धा तो प्राण सोडला. जाता जाता महाराज दोघांनी शाप दिला जानकीला, ज्या पद्धतीने आम्ही वियोगाने मरतोय ना महाराज, त्या पद्धतीने तुझ्या पोटात पुत्र असताना तुला सुद्धा पती वियोगाने काय करावं लागेल, बाजूला राहावं लागेल. म्हणून लव अंकुशाच्या वेळेस महाराज सीतेचा वियोग सीतेला भोगावा लागला. एक सांगू तुम्हाला, पक्षाचा शाप.
मला सांगायचं काय, आपण सर्वजण महाराज या जीवन यात्रेतील प्रवासी आहोत. एक दिवस महाराज आपला म्हणजे रोज आपला जो काही मुक्काम असतो महाराज, हा मुक्काम शेवटचा मुक्काम समजून जो कोणी जगेल ना, मला असं वाटतं त्याच्या हातून कधी पाप घडणार. आजचा दिवस आहे ना, हा माझ्या तुमच्या माझ्या आयुष्यातला काय आहे, शेवटचा दिवस आहे महाराज. सोबत काय तुका म्हणे, एक मरण्याची सरे, उत्तम पाठीमागे फक्त शब्द राहतात महाराज. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे. दिलीप भाऊ गेले 1 वर्ष झालं, त्यांचे शब्द मात्र आज त्यांच्या परिवाराच्या परिसराच्या नातेवाईकाच्या कानामध्ये आजही त्यांचे शब्द आहेत. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. पण नाथ बाबा सांगतात, जर आपण शरणांगत भावाने जर जीवन जगलो महाराज, तर त्या मृत्यूचं सुद्धा भय राहण्याचं काही कारण नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एका जना धनी शरण, एका जना धनी शरण, का